आय सजेस्ट यू दिस वन. आय एम शुअर तुला याची नक्की मदत होईल. थँक्यू मॅम. नो प्रॉब्लेम. इकडे काय 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 हवंय तुला? नाही ते विकायचंय ना. काय? माती. माती? हा फुकटची हाय मारी नुसती. काय मारी? मारी नाही हो, माती माती. ते परिरा सर बोललेत ना, हे जग म्हणजे एक मार्केट असतं. तुम्हाला तुमच्याकडच्या विकता आल्या पाहिजे गोष्ट. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, ओरडणाऱ्याची माती पण विकली जाते आणि शांत बसणाऱ्याचं दूर खात बसतं सोनं. शू मारेल ऑफ द स्टोरी इज तुम्हाला तुमच्याकडच्या विकता आल्या पाहिजे गोष्टी. वाह वाह, क्या बात है. सॉलिड पाठांतर आहे रे तुझं. पाठांतरचं जाऊ दे मॅडम. असे सगळं तर मला ते पुस्तक हवं होतं. कसं विकाल? कुठे? कसे विकाल असं कोणतेही पुस्तक नसतं रे. नाही, कसे जगाल असं पुस्तक असतं. कसे विक कुठे मिळेल ते? बाय द वे, मी दिलेलं पुस्तक वाचलंस तू? कुठलं? चीजचं ना? नाही नाही वाचलं मी ते चीजचं. ऐक ना मनवा, माझी काहीतरी मदत करशील का तू? मला सांग, तुमच्याकडे कबड्डीच्या मॅचेस असल्या की लोकांपर्यंत कसं पोहोचवता तुम्ही ते? कसं पोहोचवता म्हणजे? ये मोठे मोठे लागतात आमच्याकडे बॅनर. हा फुल हवा. झाला प्रॉब्लेम सॉल्व. कसं? तू पण तसंच कर ना, फुल हवा. तुझं प्रोडक्ट तसंच पोहोचव लोकांपर्यंत. मायला हे माझ्या आलंच नाही की डॉचक्या. थँक्यू मनवा, थँक्यू थँक्यू. हा वेलकम. अरे यार, आता हिला कोणाची नस्टर लागली? ए भाई चालू आता. एक तर आधीच उल्हास, त्यात साहेबाचा त्रास. काय भाई, तू आता माझे फोन पण कट करायला लागलाय? हा नाही साहेब, मी तुमच्याकडेच येत होतो. पैसे घेऊन? नाही. मग बोला का? हे कारण घेऊन ते पैसे नाही ना जमले, त्याचं कारण घेऊन. मी उद्यापर्यंत जमतील तुमची शपथ. ए आता जास्त टाइमपास करायचा नाही. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना? 2 दिवस आहेत तुझ्याकडे. किती? 2. फक्त 48 तास, कळलं ना? थिअरी काय, बुंदीच्या कळ्याच पाडतो. थांब आता तुझ्या प्रॅक्टिकली. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या आवडीची वाद्य वापरा, म्हणजे मृदुंग वापरा, पखवाज वापरा, मला ते आवडेल. पण तुमची जनरेशन हे सगळं ऐकेल का? का नाही ऐकणार? 100% ऐकणार, शुअर. तुमच्या मृदुंगाच्या ठेक्यावर ना आजची युवा पिढी दंग होऊन जाणार, बघा तुम्ही. एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकतोस रे? सर, इन्स्ट्रुमेंट जरी बदलले तरी त्यांची थॉट प्रोसेस तशीच राहते ना. म्हणजे मला मान्य आहे, काळ बदलला, जनरेशन बदलली, पण त्यांच्या फिलिंग्स तशाच राहतात सर, कायम. तुझ्या विचारांनी जिंकलंच बघ मला. तुझ्यासाठी जिंगल करायला नक्की आवडेल मला. सायली, मला ऐकू दे ना गाणी. काय करते तू असं? तू इतक्या शांतपणे गाणी कशी काय ऐकू शकतेस? गुणगुणत होते की आता. सायली, तुला प्रोजेक्टचं टेन्शन नाही आलंय? नाही, टेन्शन कसलं घ्यायचंय त्यात? तुला आलंय का? हो, मला खूप टेन्शन आलंय. अगं सोपं आहे. तू ना तुझ्या स्टाईलने काहीतरी विचार कर आणि प्रोजेक्ट कर. माझ्या स्टाईलने म्हणजे हा रेणू, तुला काय व्हायचंय? मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला खरं तर ना शिक्षिका व्हायचं होतं. म्हणजे ते असं आपण बाई खेळतो तेव्हाच मी ठरवलेलं की आपण रेणू आत्ता काय व्हायचंय? आता तर माझं आधीच ठरलंय, रिपोर्टर. करेक्ट. मग तू इंटरव्ह्यूज घे ना.
हो सायली, हळूहळू कॉफी कॉफी काढेल. आधी का नाही लक्ष झालं यार माझ्या? वेडीच आहे मी. तू ना तुझ्या करिअरवर फोकस ठेवून जर का प्रोजेक्ट केलास ना तर तू पण अशी माझ्यासारखी गाणी ऐकत बसशील बिंदास. हा पण म्हणजे आता काय करायचं कसं करायचं इट टोटली डिपेंड्स ऑन यू. तेच तर ना, काय काय करायचं कसं करायचं तेच सुचत नाहीये. अगं माझी मँगो बर्फी वेडाबाई, कसं सांगू तुला आता. हा हे बघ, आपलं लाईफ आहे ना सतत आपल्या समोर एक एक प्रश्न टाकतच असतं आणि त्याचं सोल्युशन पण असतं कुठे ना कुठे. पण ते सोल्युशन आपण कसं शोधतोय ना हे महत्वाचं. म्हणजे सोल्युशन सापडलं की संपलं सगळं. हो किती सोपं करून टाकतेस ना सगळं. मला सांग तू काय करायचं ठरवलंयस? हे बघ माझं थॉट क्लिअर आहे. मी 2 लाईट्स अरेंज करणार, एक मॉडेल आणणार आणि मस्त पैकी कॉर्पोरेट पीपीटी बनवणार. कसलं भारी. रेणू तू काय कर माहितीये, तू पण ना तुझ्या करिअरला धरूनच काहीतरी विचार कर आणि त्याच अँगलने फोकस कर. म्हणजे कसं सगळं इझी होऊन जाईल. चालेल. कोई होता जिसको अपना हम अपना कह लेते यार. काय पास नाही तो काढते. अरे काय काय करतोयस? गाणी ऐकतोय. थांबव आधी. का गाण्याचा काय प्रॉब्लेम आहे? गाण्याचा नाही, चित्राचा प्रॉब्लेम आहे. का कशाला काढतोस मग तू चित्र? अरे कशाला काढतोस म्हणजे काय? माग पण असंच काढत होतास. एखाद्या छातीत काय इंजेक्शनच खूप असलं होतंस, दुसऱ्याला दिलीस काय होती तू फाशी. मला वाटलं तू पण देतोयस जीव. हे काय वेडा बिडा झालास काय? अरे मी कशाला देऊ जीव? नाही देतेस ना? हा हा मग ठीक आहे, मग ठीक आहे. ओ माय गॉड, म्हणजे तुला ते सगळं वाटत होतं की मी जीव देणार आहे? हा सम्राट, अरे कसं काय मी जीव देणार? हे बघ काय माहिती का, मी असा एक्सप्रेस होतो आणि मला खूप छान वाटतं. आता तू एक्सप्रेस होतो ते ठीक आहे, पण जे काय मनात चाललंय ना ते सांगत जा ना आम्हाला. अरे सम्राट तेच सांगतो मी. हे बघ हे आहे ना, हे असं चित्रातून मी एक्सप्रेस होतो. अच्छा अच्छा अच्छा, हा 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 अच्छा ह्याच्यातून. बरं बरं, पण हे चित्रातच ठेवा तुझे एक्सप्रेस विक्सप्रेस होणं. आणि हे बघ ही जी मी चित्र काढली आहेत ना, हा माझा स्टोरी बोर्ड आहे. स्टोरी बोर्ड. राईट, स्टोरी बोर्ड. आणि हे प्रोजेक्ट साठी करतोय. करा कर, मस्त कर. हा आणि मी पण लावणार आहे बोर्ड. बोर्ड पण हे तुझ्यासारखं नाही, असं मोठं लावणार बोर्ड, फुल फ्लेक्स वाला, फुल हवा एकदम. ऑल द बेस्ट. हा त्याआधी रोजचा व्यायाम करून घेतो ना. अरे वा चांगलंय. मारा मारा, आणखी जोर लावून व्यायाम करा. काय तुला हवी आहे का माझी मदत? मला कशाला लागतीये? तुझ्याच मित्राला लागेल तुझी मदत. हे हिरो, तुला माझी मदत हवी आहे? हे बघ मला ड्रॉइंग बिंग काय येत नाही. नाही बाबा, मला नकोय तुझी मदत. आणि सोड ना, कुणाच्या नादी लागतोय? व्यायाम कर चल. ना थांब थांब. ए चक्रे, सांग ना कोणाला लागणार आहे माझी मदत? नाही म्हणजे लागू शकते ना. कसं आहे, तुमचा तो प्रॅक्टिकल नॉलेज वाटत फिरणारा मित्र आहे ना, तो कधीही कुठेही आपलं फालतूचं प्रॅक्टिकल करायला जातो. मग कधी त्याचा चष्मा फोडून येतो, कधी बाईकचा हेडलाईट फोडून येतो. त्याला लागू शकते कधीही मदत. कारण कसं आहे, प्रॅक्टिकली लवकरच त्याचे लाडू फुटणार आहेत. ह्याचं फुटलंय काय मेंदू? धवल मिटबावकर माझे 50,000 परत कधी देणार? सायली परी, तुम्हाला माहितीये का काय झालंय? तो धवल आहे ना, धवल, त्याने कुणाला तरी फसवलंय. काय? त्याने कुणाचे तरी 50,000 रुपये घेतले आणि परत दिलेच नाहीत. काय सांगतेस?